यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष माननीय बाबूजी फलटणकर आपल्याचे कर्तव्य यांच्याकडे संबोधित करायचे। लातूर शहराच्या मतदार संघाची निवडणूक आहे। शहर मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्याला मतदान करण्याची वेळ आलेली आहे। मित्रांनो, रोखोक मुद्द्यावर मला बोलता येतंय। पप्पू कुलकर्णीला का मतदान करायचं हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आलो नाही। मी सांगतो तुम्हाला, अभय देशमुखला का मतदान करायचं नाही हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। मित्रांनो, 1983 च्या आसपास ज्यावेळेस विलासराव देशमुख पहिल्यांदा आमदार झाले, ते आमदारकीची निवडणूक लढवत असताना त्यांनी 3 एकर जमीन विकली होती। योगायोगाने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री 8 वर्ष राहिले, 8 वर्ष मुख्यमंत्री राहिले, कॅबिनेट मंत्री पण भोगलं, 25 वर्षे सत्ता भोगली। मित्रांनो, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे देशमुख आणि देशमुख घराण्याचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे। अमाप पैसा या देशमुख घराण्याने सत्तेतून कमवलेला आहे आणि एवढा पैसा कमवून सुद्धा त्याला समाधान नाही। माझा मुलगा राजकारणात राहिला पाहिजे असं म्हणणं आहे। महाराष्ट्रातला एकमेव तरुण आहे अमित देशमुख, जो उमेदवारी फॉर्म भरत असताना स्वतःच्या नावावर 9 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे। आज आहे महाराष्ट्राच्या पुण्या उमेदवाराच्या घरी उमेदवारापैकी सर्वसामान्य तरुणापैकी एवढी 9 कोटी रुपयाची प्रॉपर्टी नाही आहे। ही तुमच्या आमच्या कष्टाचा पैसा आहे। मित्रांनो, एक लक्षात घ्या, MIDC पासून निघालो, PVR थिएटर तसंच एकमत भवन फुकटची जमीन आहे म्हणून सांगतोय। महिंद्राचं शोरूम, हिरो होंडाचं शोरूम, कित्येक करोडो रुपयाच्या प्रॉपर्टी या देशमुखांनी सत्तेच्या नावाचा गैरवापर करून लातूरमध्ये केल्या। पण गेल्या विकासाची गंगा काही वाहिली का? लातूरमध्ये 0 विकास झाला। बारामतीचा विकास बघा, आज बारामतीचं विरोधक म्हणून सुद्धा आम्ही नाव घेतो। शरद पवारपेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख आहेत। काय केलं एवढ्या काळामध्ये? एकही तरुण बेरोजगाराची नोकरी लावली नाही, एकाची बेरोजगारी हटवली नाही, फक्त बेरोजगारी हटवली यांनी आपल्या 3 लेकराची करोडो रुपयाची प्रॉपर्टी, करोड रुपयाचे युनिट चालू करून दिले। मित्रांनो, दुर्दैवाची परिस्थिती लातूरमध्ये आहे। ओळखायची परिस्थिती वेळ आली आहे। सर्वसामान्य मतदाराला कुणी जीव घालत नाही। आज सर्वसामान्य मतदाराच्या हिताच्या गोष्टी मी करत नाही। आज ह्या 8 दिवसाचा काळ बघा, पेपरची बातमी वाचा, अनेक शेकडो संघटना देशमुखला पाठिंबा दर्शवायला निघाल्या। डॉक्टरची संघटना असेल, हजारो रुपयाचं जेवण मतदाराला नाही। डॉक्टरची संघटना असेल, आडत दुकान असेल, कुठले असोसिएशन असतील, भंगार असोसिएशन असेल, करोडो रुपयाच्या पैशाचा वापर केला जातो। जनता मॅनेज होत नाही म्हणून नेते मॅनेज करा आज निघाले आहेत। इकडून एक फुटला, तिकडून एक फुटला अशी बातमी आहे। पण मित्रांनो, देशमुखाला इतका 95ला हे माहित आहे की जनता मॅनेज होऊ शकत नाही। जनतेने देशमुखाला इतका अगोदर दाखवलेला आहे, वाघमारे सरांच्या रूपाने दाखवलेला आहे। विकासाचं एकही काम केलं करायचं नाही, सांगायचं तोंडवरी करून आम्ही 108 कोटीचे काम केले। अरे बच्चा अमित देशमुख, तुला मी एक सांगतो, ज्यावेळेस तू राजकारणात नव्हतास त्यावेळेस 108 कोटी वाघमारे सरने आणले आणि वाघमारे सर राष्ट्रवादीच्या तिकिटावर नाही, सर्वसामान्य माणसाचे आणि विलासरावला विरोध म्हणून नगराध्यक्ष ते झाले। अशा माणसाने 108 कोटी रुपये आणले, फक्त टेंडर आणि गुत्तेदारी यांनी केला। 108 कोटीच्या गप्पा मारता 108 कोटी सोडलं तर काय पुणे तरुणाची बेरोजगारी हटली? कुणाचीही नाही। आज लातूरमध्ये तरुणांची बेहाल झालेली आहे। तरुणाला काम मिळत नाही, रोजगार मिळत नाही, तरुणांना दिन झालेला आहे। त्या तरुणाला माझं आव्हान आहे, सर्वांना एकत्र या घराण्याच्या धनाढ्याच्या विरोधात एकत्र येण्याची गरज आहे। माझ्या वडीलधाऱ्या मंडळीने बघा, एक कुठंतरी एक असे तरुण बघा, घरी आई वडिलांच्या पाया पडत नाही, बाहेर निघाल्यावर कुठं मंदिर दिसलं, देव दिसला तर पाया पडत नाही, पण पोटाची खळगी भरण्यासाठी या देशमुखाच्या पाया पडावते इतकी दुर्दैवी परिस्थिती समाजामध्ये आहे। मित्रांनो, सर्वांनी परिस्थिती लक्षात घेण्याची गरज आहे। वेळ झाला, पुढल्या सभात खूप वेळ बोलणार आहे। तुम्हाला एक जाता शेवटचं वाक्य सांगतो। देशमुख साहेबचे अनेक किस्से आपल्याला माहित आहेत, पण येणाऱ्या मतदानाच्या दिवशी एकच विचार करा, मतदानाला घरून बाहेर निघत असताना मी तुम्हाला कळवळीची विनंती करतो, घरून निघत असताना आपला लहान मुलगा असेल, मोठा मुलगा असेल, एका मुलाच्या चेहऱ्याकडे बघा, त्या दिवशी मतदान याची आठवण करा आणि तुमच्या मनामध्ये त्या मुलाचं, त्या लहान लेकराचं भवितव्य आहे, त्याचा इथून पुढे शिक्षणाचा प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, नोकरीचा प्रश्न असेल, त्याच्या भवितव्याचा प्रश्न असेल, हा तुमच्या मतदानात आहे, याचा विचार करा। आणि दुसरीकडे ह्या करोडपती
बापाचं पोरग असलेल्या हजारो रुपये कमवलेल्या अमित देशमुखचा चेहरा आठवा आणि कुणाला मतदान करायचे हे ठरवा. ही महत्वाची गोष्ट त्या दिवशी करा. त्या दिवशी क्रांतिकारी निर्णय, क्रांती दिवस आहे. त्या क्रांती दिवशी आपण क्रांतिकारी निर्णय करण्याची गरज आहे. माझी कळकळीची विनंती आहे, येणाऱ्या 13 तारखेला गोरगरिबाचे उमेदवार असलेले पप्पूभाई कुलकर्णीला प्रचंड मताने विजयी करा, ही माझी नम्र विनंती आहे. माननीय पप्पू यांनी आज करतो